नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अजितदादा जाऊन 5-6 महिने झाले असतील, पण आजही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादांचं जे एक वावरणं होतं, ज्या काही कारण आता मी अनेक वेळा राजकारणांविषयी बोलतो किंवा स्पष्टीकरण किंवा आमचं विश्लेषण चालू असतं. 5-6 वर्ष झालं मी सोशल मीडियामध्ये. मला जाणवतं किंवा मला आठवतंय एक 2-3 दिवसानंतर ना अजितदादांवरती आम्ही बोलायचो आणि म्हणजे जो काही पीसी लॅपटॉप आहे आमच्यामध्ये एक फोल्डरच पूर्ण अजितदादांचा होता. पण आज असं झालं ना, की त्या फोल्डरमध्ये मी कधी जातच नाही, कारण अजितदादांचे ना फोटो लागत, ना कुठली माहिती लागत, ना कुठली व्हिडिओ लागत, कारण अजितदादाच नाहीयेत. अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला त्यावेळेला मी नुकताच अंथरुणामधून उठलो होतो. मला असं वाटतं सकाळचीच वेळ होती, बरोबर की नाही, 7, 7:30, 8च्या दरम्यानची वेळ होती आणि मला माझ्या एका मित्राचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं, की "अरे प्रदीप, अजितदादांचं असं झालंय, विमानाचा अपघात झाला, बातम्याला बघ लवकर." आणि मी तसाच उठलो. मी जेव्हा टीव्ही पाहिली आणि तेव्हा अचानकपणे डायरेक्ट बातमी आली होती, की अजितदादांचं निधन झालंय म्हणून. तो इतका धक्का होता, इतका भयंकर धक्का. मी ना कुठला राष्ट्रवादीचा समर्थक होतो ना अजितदादांविषयी, मला फार म्हणजे अशी माझा आवडताच नेता होता असं काही नव्हतं. पण अजितदादांचं एक राजकारणातलं वावरणं, त्यांच्या सगळ्या गोष्टींचा एक लगाव झाला होता. भले ते ओळखत नसतील काही, पण आम्ही बोलायचो रोज त्यांच्याविषयी. त्यामुळे एक सवय झाली होती त्यांची, फार सवय झाली होती आणि तो धक्का इतका भयंकर होता ना, की महाराष्ट्रातल्या नव्हे देशभरातल्या जेवढ्या लोकांना समजलं, त्या लोकांनी कुठे ना दुःख व्यक्त केलं, की अजितदादांसारखा एक माणूस गेला. हे जे मोठे राजकारणी असतात, अजितदादांचं फार मोठं वलय होतं. त्यांच्या आजूबाजूला इर्द-गिर्द जी काही फिरणारी लोकं होती, फार त्यांनी मंत्रिपदं भूषवली. उपमुख्यमंत्रीपद 3-4 वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत. बाकीच्या मंत्रिपदांमध्ये त्यांनी आपली सगळी कामगिरी त्यांनी निभावली आणि त्यावेळेला काय असतं, या नेत्यांच्या आजूबाजूला त्यांची जी काही लोकं असतात, कार्यकर्ता असतात किंवा जे काही मित्र वगैरे परिवार, जे काही सगळी लोकं असतात, ती एक नेता मोठा झाला ना, की ती सगळी आजूबाजूची लोकं मोठी होत असतात. तुम्ही जर एक विचार केला, तुमच्या गावातला एखादा जर माणूस कुठे मोठा झाला किंवा काहीतरी बनला, तर आपोआप त्या गावातल्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा फायदा होत असतो. आपला माणूस मोठा करणं आपल्याला का म्हटलं जातं, तो अशा पद्धतीचा आहे. आणि अजितदादा जेव्हा मोठे होत असतील तेव्हा अनेक जणांनी पैसा कमवला, अनेक जणांनी घरं घेतली असतील, गाड्या घेतल्या असतील, काय जे करायचं ते राजकारणी करतात त्या पद्धतीनं सगळं केलं असेल. म्हणजे माझ्या अनेक कॉन्टॅक्ट्समधली अशी लोकं आहेत कॉन्टॅक्टमधली, जी आता मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्रालयामध्ये कामाला आहेत. एकदम साधी माणसं होती, ज्यांना म्हणजे आम्ही वैयक्तिक ओळखायचो. जी माणसं अगदी घरामध्ये 20,000 रुपये आणणं त्यांच्यासाठी अवघड होतं, ते कुठेतरी आज तिथपर्यंत पोहोचलेत. आज त्यांचे आयुष्य, त्यांची लाईफ पूर्णपणे बदलून गेले. म्हणजे मी कधी विचार करतो, की काय नक्की तिथं काय मोठी काय तिजोरी ठेवली, की काय हे नुसतं नोटांचे बंडल काढत बसतात. मग राजकारण हा खेळच असा आहे. राजकारण हे डायरेक्ट पैशाचा स्रोत, पैशाचं माध्यम आहे. कारण तुम्ही जो काय टॅक्स आणि सगळ्या गोष्टी देता ना, तो ह्या सरळ राज्यकर्त्यांच्या हातात जातो. त्याच्यामुळे हा पैसा फिरवणं, काय करणं, आपल्या माणसांना मोठं करणंही यांच्या हातात असतं. असाच अजितदादांच्या बारामतीतलाच एक माणूस, अजितदादा ज्याला वैयक्तिक म्हणायचे, की हा आवडीचा माझा माणूस आहे. 24 आहे, उद्या 25, 26ला सुट्टी नाही, उद्या पण सुट्टी आहे, उद्या आणि परवा सुट्टी आहे. त्याच्या वेळेस त्यांना अजून काहींना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता आला तर करा. ज्यांचं जे ऐकतील त्यांच्या मार्फत सांगण्याचं काम केलं. किशोर मासा आलं का नाही, किशोरचं पण ऐकत काही जण आहेत, तर त्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना हे करायचं. हा किशोर मसाळ बारामतीतला नगरसेवक आहे. बारामतीतला अजितदादांनी मोठा केला, अजितदादांनी सगळ्या गोष्टी केल्या. आता त्याची जी काही पुढं सांगतोच तुम्हाला. पण हा किशोर मसाळ दारू पिला होता की काय होतं, त्यांचा एक फोन कॉल व्हायरल झाला. तो फोन कॉल तुम्हाला मी दाखवतोच, ऐकाच तुम्ही, व्यवस्थित ऐका. तो आता काय आहे, कशा पद्धतीनं कुणी व्हायरल केला, कशासाठी व्हायरल केला. बरं, तो त्याच्यावरती नंतर त्यानं माफीनामाही मागितलाय, की मी चूक झाली माझी, मी पूर्ण पवार कुटुंबाची माफी मागतो आणि या सगळ्या गोष्टी. पण बारामतीतला एक माणूस अजितदादांमुळे मोठा झाला. स्वतः अजितदादा म्हणायचे, की हा माझ्या आवडीचा माणूस आहे. तो माणूस जेव्हा अजितदादांविषयी असं काहीतरी बोलतो ना, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. बसतो म्हणण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकारण असंच आहे. राजकारणामध्ये कोणी कुणाचं नसतं. आपण जेव्हा एखाद्या नेत्याला भेटायला जातो, आपले लोक फार म्हणतात, की अरे हा नेता लय आखडू आहे, हा साला भेटतच नाही, हा साला आपल्याशी काही करतच नाही. पण त्या नेत्यांना माहिती असतं, जोपर्यंत आपण खुर्चीवर आहे तोपर्यंत आपल्या आजूबाजूला ही सगळी घुटमळणारी लोकं, फिरणारी लोकं आहेत. आपण एकदा बाजूला झालो, की इथं कोणी कुणाचं नाहीये. लोक पैशाच्या मागं धावणारी आहेत, लोक व्यक्तीच्या मागं धावणारी नाहीयेत.
जोपर्यंत तुम्ही सत्तेत आहात, जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता आहे, जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे, तोपर्यंत समाजातली लोक तुम्हाला विचारणार, तोपर्यंत तुमचा पाय चाटणार. हेच या घटनेचं सगळ्यात महत्वाचं सत्य, सगळ्यात महत्वाचं. मी हा व्हिडिओ जाणून बुजून बनवलाय, कारण मला सांगायचं आहे की तुम्ही ज्या नेत्याला म्हणता ना की हे म्हणजे अनेक सामान्य लोक की हा नेता आम्हाला भेटत नाही, तो नेता आम्हाला भेटत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, एखादा नेता, एखादा मंत्री, त्याच्या आजूबाजूला कमीत कमी 5 ते 10,000 लोक, मी म्हणतो दिवसाला त्यांच्या आजूबाला गोळका होत असेल सतत. काही ना काहीतरी या कार्यक्रमाला जा, तिकडे इकडे तिकडे, आणि सतत येणारे नवीन डोळ्यासमोर चेहरे, हे नक्की लोक कोणावरती विश्वास ठेवतील? नाही, आजच्या काळामध्ये असं नाहीये. आपण त्या नेत्याला आकडू म्हणू शकत नाहीये. आज जे नेते गार्ड आणि कॉन्वॉय आणि या सगळ्या गोष्टी घेऊन फिरतात, त्याची एका बाजू जर बघितली तर त्याची गरज पण लागते. कारण आजकाल कोणाचा नेम नाही, आजकाल कोण काय करेल काही नाही, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांची सुरक्षा म्हणून त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि ते ज्या लोकांवरती विश्वास ठेवतात, तीच लोक जर असं जर त्यांना म्हणत असतील, तर मग त्यांनाही ही गोष्ट माहिती असते. ते जे तिथपर्यंत गेलेले आहेत त्यांनाही माहिती असतं की आपल्या आजूबाजूला जे काही आज आपल्याला साहेब करतायत, ती सगळी लोक फक्त आणि फक्त टेम्पररी आहेत. ते उद्या आपण जेव्हा निघून जाऊ तेव्हा ही सगळी लोक गेलेली असतील, ही सगळी लोक फिरलेली असतील, ही सगळी लोक उद्या दुसरा मुख्यमंत्री झाला त्याच्या मागून पळणार. ही समाजाची गत आहे. हीच खरी सगळ्यात मोठी समाजाची परिस्थिती आहे. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत तुम्हाला समाजात किंमत आहे. ज्या दिवशी तुमच्या जवळून पैसा गेला, त्या दिवशी तुम्ही कोणीही असा, कितीही असा, तुम्हाला या समाजात किंमत नाही. आज जरी एखादा गुंडा असला, एखादा मर्डरिस्ट असला किंवा कोणी असला, एखादा कुख्यात गुंडा असला, त्याच्याजवळ करोडो रुपये असतील ना, लोक त्याचे पाय जाऊन धरतील, त्याचा लोक जाऊन चरणावरती डोकं टेकवतील. पण ज्याच्याकडे खरोखर बुद्धी आहे, ज्याच्याकडे समाजासाठी देण्यासाठी काहीतरी चांगले विचार आहेत ना, त्याला माणूस बाजूलाही उभा करणार नाही. तो सरळ त्याला सांगून टाके, तुझी बाबा ही काय बोलबच्चनगिरी, तुझे हे विचार तुझ्याजवळ ठेव, तुझ्याकडून आम्हाला काय मिळतंय का? लोकांना काय मिळतं हे फार महत्वाचं असतं. आणि ते मिळतंय म्हणजे काय? पैसा. याच्याकडून मला किती फायदा होईल, तो मला किती फायदा करून देईल. फायद्यासाठी म्हणून नाती जोडलेली असतात, फायद्यासाठी म्हणून लोक जोडलेली असतात. फार कमी आताच्या बोटावर मोजणे इतकी लोक असतात ज्यांना तुमच्या परिस्थितीची काही घेणं देणं नसतं, जी फक्त मनापासून तुमच्याशी जोडलेली असतात. पण आत्ताच्या काळामध्ये तशी माणसं राहिलेली नाहीयेत. आणि अजितदादा गेल्यानंतर त्यांच्या या अजितदादांनी स्वतः जे काही उद्गार काढले की हा माझा आवडता माणूस, त्या आवडत्या माणसानं काय बोलला अजितदादांविषयी, एकदा तुम्ही ऐकाल तर तुम्हाला वाटेल की नाही, ही खऱ्याची दुनिया नाहीये आणि इथं कोण कोणाचं नसतं, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे राजकारण्यांना बोलण्यापेक्षा, शिव्या घालण्यापेक्षा, त्यांनाही माहिती असतं हे रोजची भेटणारी माणसं, नगरसेवक, आमदार हे कशासाठी आपल्या सोबत आहेत, हे त्या सगळ्या लोकांना व्यवस्थित माहिती असतं. आणि हेच आपल्या सामान्य जीवनामध्ये देखील तुम्हाला समजलं पाहिजे की तुमच्या आजूबाजूला फिरणारा माणूस हा तुमच्याकडून काहीतरी मिळतंय म्हणून आहे. जर तुमच्याकडून काही मिळत नसेल त्याला, तर तो तुमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये, तुमच्या कोणत्याही एखाद्या वाईट वेळेमध्ये उभा राहतो. तो खरा माणूस, त्याला म्हणायचं खरा माणूस, तो आपला खरा साथीदार. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही व्हिडिओ क्लिप ऐका, त्याच्यानंतर त्याची माफी ऐका. फक्त त्यातून एकच गोष्ट लक्षात ठेवा आणि शिका की या जगामध्ये तुमचं आणि आमचं असं कोणी नसतं, एवढं फक्त लक्षात असू द्या. हॅलो, बोला ना. काय काम नाही माझं, असंच केलंय. बोल, काय म्हणता? काय म्हणायचंच नाही मला, बोल. अयो, माझं काय काम नाही, असंच केलं आणि बोल म्हणजे? तुम्ही आज येणार होते ना मुंबईला? ती माझं मी बघेल ना. आहे का आता? मग बोल. पत्र द्यायचं होतं ना तटकरे साहेबांना. अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचंय? वर जावं लागेल त्यासाठी मला. गेले तरी मला फरक पडायचा नाही पडणार. नाही पडणार. 16 तारखेला जायचं आहे ना, माहिती आहे लक्षात? नाही यायचं काय माझं संबंध. का बरं नाही यायचं? नाही यायचं. कसं नाही येणार? आपण एखाद्या देवाला कशाला जातो? बिअर मारले 3 मध्ये तेवढी चढली का? मला पाठवत जा ना रोज 3 बिअरचे पैसे. हा सोम, हा नाही केली ऑर्डर झोमॅटोवरनं. हा हो सांगते मी. नाही मी करते, ब्लिंकिट वरनं करते मी. हा. हॅलो, बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईंना त्रास होतोय. आम्ही ताईंना आम्ही एकच इथं आहे ना. मेली पाहिजे रुपाली ताई. अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे. हा, अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय फरक पडायचा आहे? तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचंय? हा, तू मेली तरी मला नाही फरक पडायचा. पुढं संपत मग काय, कशाला लोड घेतो तू? जाऊ दे आपलं काय.
नमस्कार. 4 दिवसापूर्वी माझी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं. सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल मी समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो. तसा व्हिडिओ पण माफीचा मी गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या प्रसिद्धीसाठी दिला होता. माझ्याकडून गेलेले वक्तव्य नक्कीच चुकीचे आहे. याबद्दल मला पश्चाताप होत आहे. या विषयावरून सध्या बारामती नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. परंतु माझ्या या वक्तव्याच्या आडून राजकारण होत आहे. सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार आहे. नजर चुकीने माझ्या तोंडातून शब्द गेला ना, मी तो मान्य करतोय. त्याची पूर्ण ऑडिओ क्लिप मला अजूनही ऐकायला मिळाली नाही.